पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागात असलेल्या आजनावळे आडोशी ग्रामपंचायत हद्दीत आणि जगप्रसिद्ध असलेल्या नाणेघाटाजवळ सह्याद्रीच्या कुशीमध्ये अदानी रिन्युएबल एनर्जी 52 लिमिटेड या कंपनीकडून 1500 मेगावॅट जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाला या भागातील आदिवासी समाजाचा तसेच पर्यावरणप्रेमींचा मोठा विरोध आहे. अशा प्रकारचे प्रकल्प महाराष्ट्र राज्यात सुमारे 58 ठिकाणी होणार असून सह्याद्रीच्या रांगेत काही प्रकल्प होणार असल्याचे या भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन सांगितले. दरम्यान येथील जुन्नर तालुक्यामधील भैरवगडाच्या जवळ आजनावळे आडोशी परिसरात एक धरण बांधण्यात येणार असून दुसरे धरण घाटाखालील ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात भोरांडे गावात बांधण्यात येणार आहे. आपण जो भाग पाहतोय या भागामध्ये धरणाचे पाणी घाटमाथ्यावरून खालच्या धरणात सोडून त्याद्वारे टर्बाईन फिरवून विद्युत निर्मिती करण्यात येणार आहे. खाली जाणारे पाणी विद्युत पंपाद्वारे पुन्हा वरच्या धरणात सोडून पाण्याचा पुनर्वापर करून 1500 मेगावॅट क्षमतेचा हा प्रकल्प असून त्यासाठी सुमारे 7,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च अपेक्षित आहे. अदानी रिन्युएबल एनर्जी 52 आणि शासनामध्ये याबाबतचा 28 जून 2022 मध्ये करार झाला आहे. जुन्नर आणि मुरबाड तालुक्यातील अनेक गावे यामुळे बाधित होणार आहेत. निसर्ग संपदा व ऐतिहासिक वारसा स्थळ यांना बाधा निर्माण होणार असल्यामुळे येथील गावकऱ्यांचा या प्रकल्पाला मोठा विरोध आहे. यासाठी सह्याद्री वाचवा संघर्ष समितीची स्थापना देखील करण्यात आली आहे. हा प्रकल्प कसा त्रासदायक आहे याबाबत आदिवासी नेते देवराम लांडे व स्थानिक ग्रामस्थांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येथील ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे याबाबतचा प्रस्तावित प्रकल्पाचा ग्राउंड रिपोर्ट आपण पाहत आहात. या आडोशी वस्तीत राहणारी मंडळी, आम्ही हा चुकीचा सर्वे झालाय आम्हाला माहीत नाही आणि अशा प्रकारचा हा कधीच रात्रीचा इथं बॅटरी लावून हा सर्वे केलाय असा आमचा दावा आहे. हा जो सर्वे झालेला आहे हा खोटाळे खोटाळेपणाने हा सर्वे बोगस झालाय. म्हणून हा सर्वे आम्हाला नको, हे आम्हाला हा प्रकल्प नको. म्हणून आम्ही या सर्वेला जोडे मारून आंदोलन या ठिकाणी आम्ही स्थानिक करतोय. कशा प्रकारे आंदोलन केले आपण पाहिले, जोडे मारले जिथे सर्वे झाले तिथे, आणि हा सर्वे याच भागातून पाईपलाईन जाणार आहे. आपल्यासोबत इथले काही स्थानिक युवक आहेत, आपण पाहतोय. अतिशय सुंदर अशा प्रकारे हा नगर कल्याण हायवे दिसतोय. माळशेज घाटातून येणारा ह्या बाजूला हा जो परिसर आहे नाणेघाटाच्या परिसरात आपण आहोत. आजनावळे गावात आहोत. आजनावळ्याच्या मोरुशी भागात आपण आहोत आणि इकडे भैरवगड आपण जर झूम करून पाहिलं तर हा भैरवगड दिसतोय. आणि अशा प्रकारे हा प्रकल्प अदानीचा जो पॉवर प्रकल्प होणार आहे यासाठी ही सर्व टीम आलेली आहेत. देवराम लांडे जे आदिवासी नेते आहेत हे देखील आहेत. आणि कशा प्रकारे हा होतोय हा भाग हा आपण पाहणार आहोत. हा प्रकल्प नक्की तारक आहे की मारक आहे हे आपण येत्या काळात पाहणार आहोत. खरं तर सर आपण या ज्या भागात आहोत म्हणजे हा जुन्नरचा शेवट आहे आणि ठाणे जिल्हा आणि पुणे जिल्ह्याची ही बाउंड्री आहे, सरहद्द आहे. खरं तर ह्या भागामध्ये आजपर्यंत जर विकास बनला तर आजपर्यंत लाईट नाही आहे या ठिकाणी रस्त्याच्या सुविधा नाहीत. खरं तर ह्या आडोशी वस्तीपासून जवळपास 6-7 किलोमीटरवरती कोणती शाळा नाही. तर अशा या परिस्थितीमध्ये इथली जे काही स्थानिक मुलं आहेत त्यांचं शिक्षण कितीपर्यंत झालं असेल याची आपल्याला जाणीव असेलच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नोकरीचे आमिष दिले जातात. मुळातच जी काही पदे असणार आहेत त्या कंपनीमधली वगैरे ती टेक्निकल पदे असणार आहेत. तर त्याच्यामध्ये जी काही इथले स्थानिक आहेत त्यांना कोणत्या तुम्ही याच्यावरती नोकरी देणार आहात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मूळतः आम्ही सर धरणग्रस्त आहोत. वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे आता आमच्याकडे एवढ्या जमिनी नाही आहेत की आम्ही ह्या प्रोजेक्टला जमीन देऊ शकतो. बरं, आम्हाला त्यांची नोकरी नको, आम्हाला त्यांचे पैसे नको. प्रकल्प रद्द म्हणजे रद्द. या ठिकाणी प्यायला उन्हाळ्यात पाणी नाही, रात्रीचं इथं लाईट नाही, चालायला रस्ता नाही. आम्ही डोंगर कचऱ्यामध्ये राहतो. हे आमची शिकलेली पोरं आहेत. आम्ही आमच्या कंपनीत जाऊ. ही जमीन म्हणजे आमची आई आहे, ही आमची काळी आहे, ही आमची लक्ष्मी आहे. इथं पर्यटन तालुका झालाय. आम्ही इथं चहाची किटली विकू, आमचं पोट भरू. पण आम्हाला कुठले आम्हीच नको, आम्हाला कोणची नोकरी नको, आम्हाला कोणचे पैसे नको. म्हणून आम्ही ही सर्वांच्या वतीनं ही स्थानिक मंडळ आहे, आम्हाला हा प्रकल्पच नको. हे सर्व होत असताना तुम्ही कोणत्या अधिकाऱ्याशी बोललात का किंवा तुम्हाला याबाबत काही माहीत आहे का, सरकारी अधिकारी वगैरे? काय त्यांनी सांगितलं जिल्हाधिकाऱ्यांशी ज्यावेळेस आम्ही निवेदन करायला गेलो त्यावेळेस त्यांनी आम्हाला पहिल्यांदा तर हे सांगितलं की हा जो प्रोजेक्ट आहे हा अदानी करूच नका, हा गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे.
मुळात जर हे ते असं बोलतात तर मग जे काही आम्हाला नोटीस वगैरे आले त्याच्यामध्ये अदानीचं नाव मेन्शन कसं काय? आणि दुसरी गोष्ट असं आहे की जो त्यांनी अहवाल सादर केला त्या अहवालामध्ये असं सांगितलं की निसर्गाचा कोणताही ऱ्हास होत नाही किंवा या ठिकाणी कोणतंही बायोडायव्हर्सिटी किंवा जैवविविधता जास्त प्रमाणात दिसत नाही. तर मी आवर्जून हे सांगू इच्छितो की हा संपूर्ण जो पट्टा आहे तो सह्याद्रीचा एक अविभाज्य घटक सह्याद्रीचाच पट्टा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सह्याद्री जागतिक वारसा स्थळामध्ये आज ज्या सह्याद्रीची नोंद आहे ती सह्याद्री जर आज अदानी पोखरायला लागला असेल तर हा शिवरायांचा मावळा म्हणून किंवा आम्ही सर्व गावकरी म्हणून किंवा हा जो संपूर्ण लढा आहे हा संपूर्ण महाराष्ट्राचा करू आणि सह्याद्रीचा लढा करू आणि या लढ्याविरुद्ध आम्ही नक्कीच लढू. तर स्थानिक लोकांच्या आपण प्रतिक्रिया नक्कीच घेतलेल्या आहेत. या भागाचा परिसर पाहिला आहे, हा परिसर पाहिला आहे, हा कसा परिसर आहे, इथे अदानीचा प्रकल्प योग्य की अयोग्य हे आपल्याला येत्या काळात अनेकदा पाहावं लागणार आहे. कारण हा जो परिसर आहे हा नॅचरली इथे येताना खूप साऱ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात आणि नक्कीच इथे आल्यानंतर एक वेगळी ऊर्जा मिळते, एक वेगळं वातावरण पाहायला मिळतं आणि नक्कीच हा भाग जो नैसर्गिक आहे त्याला कृत्रिम करायचं की काय हे येत्या काळात आपल्याला पाहायला लागणार आहे.